जय जिजाऊ जय शिवराय। मी संतोष काळे, स्वागत आहे तुमचे माझ्या जय जिजाऊ या पुरोगामी विचारांच्या यूट्यूब चॅनलवर। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पोवाडा हा व्हिडिओ शिवश्री शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी बनवलेला हा व्हिडिओ आहे। हा अतिशय चांगला पोवाडा आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती, आणि माझे व्हिडिओ लाईक करावेत, शेअर करावेत, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। मनुस्मृतीच्या काळोख्यात चाचपडत पडलेल्या समस्त बहुजन समाजाला समानतेची वाट दाखवण्यासाठी समतेचा सूर्य, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य जन्माला आला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाचा, महानायकाचा क्रांतिकारी पोवाडा आपल्या समोर सादर करीत आहेत शाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकारी। राजर्षी शाहूजींना, तसंच राजर्षी शाहूजींना ऐका मर्दाच्या पवाड्याला। नवराष्ट्राचा नवक्रांतीचा, नवराष्ट्राचा नवक्रांतीचा इतिहास घडविला नवा तो मानवघातक राष्ट्रविघातक, मानवघातक राष्ट्रविघातक मनुष्य तुडविला। अमावस्येच्या
काळ्या भिन्न अंधेऱ्या रात्री नंतर भूतलावर एक मंगलनील प्रभात प्रगटली. 14 एप्रिल महू मुक्कामी भीमाई रामजी बाबाच्या पोटी देशासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या छावणीत मानवतेसाठी लढणाऱ्या महान योद्ध्याचा जन्म झाला. महान योद्ध्याचा जन्म झाला. आई भीमाई तुझ्याच पोटी गर्भी वाढणारा. जन्म आला इथे मनूची, जन्म आला इथे मनूची औलाद गाडणारा. रूढी राक्षसा कराया ठार. अन्यायावरती करण्यावर भीमाई पोटी जन्मे झुंजार. जानेवारी 1950च्या अगोदर या देशात मनूचा कायदा होता. एकाच गुन्ह्यासाठी सजा होती वेगवेगळी. ब्राह्मणासाठी संरक्षक तर ब्राह्मणेतरांसाठी मारक. समजा एखाद्या स्त्रीवर ब्राह्मणाने बलात्कार केला तर मनू कायदा सांगतो ब्राह्मणाची फक्त शेंडी कापा व तोच गुन्हा. ब्राह्मणेतराने केला तर त्याची मुंडी कापा. वारे मनू तुझा न्याय. नग्न असेही भारत माता, नग्न असेही भारत माता लाज राखाया तिची ती. संविधानाचा आहेर देण्या, संविधानाचा आहेर देण्या आला भीमराया. बालपणी बहु खोडकर, बालपणी बहु खोडकर एकसे बरं तारा वरण रोज दिसभर चाळीतल्या लोकांची तक्रार. आमच्या पोरांना देतो मार, भिवा हा तुमचा धटिंगण फार. जरी मस्ती करी पोरात, जरी मस्ती करी पोरात जाता शाळेत उभ्या वर्गात तो अभ्यासात भिवा तो सर्वाहून हुशार. गुरुजी जो प्रश्न करणार, गुरुजी जो प्रश्न करणार हात त्याचा वरती असणार. विद्येच वेड त्यास भारी खाऊन कांदा भाकरी. शाळेत तसा तो घरी मन लावून अभ्यास करी. तो खोडकर आती जरी दरवर्षी पास व्हाय तरी. अशी तल्लक बुद्धी बर मिळवायचा पहिला नंबर. प्रशपोर करती मत्सरण व्हायचे चकित मास्तर. कारण बसून हो वर्गा बाहेर तर बेजहा इतका जर असता जर प्रशाचा पोर, हा जर कुण्या बामणाचा पोरगा असता तर पांढर पेशानी तर नाचवलं असत डुईवर, नाव झालं असत गावभर. पण पोर या अस्पृश्याच, पण पोर या अस्पृश्याच रामजी महाराज हलक्या जातीचं घेणं काय त्याच आमच्या पोरांना माग टाकणार. सदा ते पुढं त्यांच्या असणार, शिकून हे पोर काय करणार. कोलंबिया विश्वविद्यापीठाच्या स्थापनेस
250 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल विद्यापीठात जगभरातील जेवढे विद्यार्थी त्या विद्यापीठात शिकले होते त्या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाची यादी कोलंबो या विद्यापीठाने आपल्या नोटीस बोर्डामध्ये लावली होती. जगभरातून शिकलेल्या त्यातूनही जे काय बुद्धिमान विद्यार्थी होते अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांची यादी वेगळ्या नोटीस बोर्डावरती लावली होती. जगभरातून एकूण 6 बुद्धिमान विद्यार्थी त्या विद्यापीठाने निवडले होते आणि त्या 6 विद्यार्थ्यांमध्ये प्रथम नाम होतं, पहिलं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर म्हणून बाबासाहेब हे विश्वरत्न आहेत, विश्वरत्न. बाबासाहेबांना सुद्धा अस्पृश्यतेचे चटके लहानपणापासूनच सहन करावे लागले होते. घडे घटना एकदा शाळेत ऐका हो देऊनी चित्त ठेवा असताना चौथीत घडलं व बघा आकरीत, घडलं व बघा आकरीत. गुरुजींनी गणित सांगितलं, गुरुजींनी गणित सांगितलं ठेवा सोडवूनही ठेविलं. त्यावेळेस गुरुजी सर्व मुलांना म्हणत आहेत ज्या ज्या मुलांनी गणित सोडवलेलं आहे त्या त्या मुलांनी हात वर करा. पण होती गप्पती सारी मुलं, होती गप्पती सारी मुलं हात वर करून भिवा बोल गुरुजी हे गणित नवीन मी सोडवूनही ठेविलं. गुरुजी म्हणती भिवाला दाखव फळ्यावर सोडवून मला. भिवा जाण्या फळ्याकड उठला तसा पोरांचा गोंधळ झाला, तसा पोरांचा गोंधळ झाला. गुरुजी थांबवा भिवाला त्या महाराच्या पोराला. कारण फळ्याच्या मागील बाजूला आमचा डब्बा आहे ठेवलेला. शिवल भिवा फळ्याला विटाळ होईल आमच्या भाकरीला. शब्दाचा विषारी भाला, शब्दाचा विषारी भाला कापीत काळी जव गेला. घायाळ भिवा तो झाला लागल्या धारा डोळ्याला. उभे शरीर ते थरथर, उभे शरीर ते थरथर व जागेवर अति भयंकर ते शब्द शर घुसले काळजाच्याही आरपार. होता हो जबरदस्त तो वार पेटे हृदयात पहा अंगार. या देशातल्या नाचक्या कुचक्या फुरसटलेल्या संस्कृतीनं मारलेला व कधीही न बुजणारा तो वार होता. सामाजिक गुलामगिरीचं मूळ ब्राह्मण धर्मात व ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या ग्रंथात आहे. हजारो वर्षापासून हजारो पिढ्यांचं न सुटलेलं समतेचं गणित सोडवण्यासाठी भीमानं रणसिंग फुंकलं, दंड ठोपाटले. ज्योतिबाचा घेऊन आदर्श ज्योतिबाचा घेऊन आदर्श तयाचा शिष्य तोडण्या दाश ताहला तयार लढण्याला. विद्येच्या घेऊन हत्याराला सज्ज भीम मनुला मारण्याला. अज्ञानाचे मूळ शोधले, अज्ञानाचे मूळ शोधले त्यांनी अविद्येत. विद्यापती तो साऱ्या शास्त्राचा, विद्यापती तो साऱ्या शास्त्राचा रामजीचा पूत. विद्याधन ते मिळवण्यासाठी, विद्याधन ते मिळवण्यासाठी मागे नाही सरला भीमराव. कष्ट साहून
साहुनी परिश्रमाने, कष्ट साहुनी परिश्रमाने ज्ञान शिखर चढला. अस्पृश्यातील पहिला मॅट्रिक भीमराव. पुढं MA PhD MSc DSc LLD DLT 10 भरते डिग्र्या सांगताना बाबासाहेबांनी शिकुनिया बाबा भरपूर, शिकुनिया बाबा भरपूर झाले तयार देण्या ठोकर, तिला टोला उच्च वर्णीयांना. सनातनी धर्म मार्तंडाना, सनातनी धर्म मार्तंडाना दाखवून दिले ब्राह्मणांना, गुणवत्ता नसते दातीला, शौर्य तलवारीच्या बातीला, शौर्य तलवारीच्या बातीला, जाग केलं शूर जमातीला. बाबासाहेबांच्या क्रांतीनं मूक बहिष्कृतांचा आक्रोश ठिकठिकाणी उमटू लागला. विद्रोहाच्या ज्वाला भडकू लागल्या. नसनसात चैतन्याचे स्फुल्लिंग चेतू लागले. मूलभूत हक्काधिकाराची जाणीव झाली. भीमाच्या डरकाळीनं स्वाभिमान जागा झाला. एक नवे क्रांती पर्व सुरू झाले. पाणी, पाणी म्हणजे जीवन, पण ते मिळवण्यासाठी जीवनच पणाला लावण्यात आले. ती तहान होती असुसलेल्या कित्येक शतकांची. कधी पाणी पाणी म्हणून टाचा घासून मेलेल्या अस्पृश्यांची, त्यांच्या इच्छेची, भावनेची, मूक वेदनेची, करुणेची. ती तहान होती फक्त पाण्याची, पाण्याची आणि फक्त पाण्याची. पण बाबासाहेबांमुळे ती तहान फक्त पाण्याचीच राहिली नाही. ती तहान आमच्या अस्तित्वाची लढाई झाली. ती तहान अस्तित्वाची लढाई लढता लढता ती अधिकाराची झाली, हक्काची झाली, स्वाभिमानाची झाली. 20 मार्च 1927, 20 मार्च 1927 महाडच्या चौदार तळ्यास आग लावून बाबासाहेबांनी सांगितलं, हा संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी नसून मानवी हक्क आणि अधिकाराची प्रस्थापित जिद्द निर्माण करण्यासाठी आहे, जिद्द निर्माण करण्यासाठी आहे. क्रांतीचा समर्थे महाराज, क्रांतीचा समर्थे महाराज भीमराव पुढर मोडण्या खोड, सनातन्यावर टाकुनी धाड. मनुस्मृतीची केली चिरफाड, भटशाहीच मोडलं हाड. जे जे होते 33 कोटी नव्हते आमच्यासाठी. काळ्या रामाचा सत्याग्रह तो नव्हता मोक्षासाठी. माणूस म्हणून जगण्या नाही अधिकार. दुःख मांडलं कोटी जनाचं, दुःख मांडलं कोटी जनाचं, भीमान जगा मोहर. मूक नायक जनता प्रबुद्ध बहिष्कृत भारत. दीन दुबळ्याचे दुःख मांडण्या, दीन दुबळ्याचे दुःख मांडण्या झटे अविश्रांत. आम्ही हिंदू असताना, तुम्ही हिंदू असताना
असताना निसर्ग निर्मित पाण्याला साधा स्पर्श करू दिला जात नाही. या देशातल्या कुठल्या साधन संपत्तीवर आमचा हक्क मान्य केला जात नाही. मानवी हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं जातं. हजारो वर्ष हा जुलूम कोट्यावधी जनतेवर होत आहे. हा मूक जनांचा व्याकुळ आक्रोश बाबासाहेबांनी जगाच्या वेशीवरती मांडला. जगाच्या वेशीवरती मांडला. गोलमेजचा ऐका इतिहास, गोलमेजचा ऐका इतिहास, भीमराव सण निमंत्रण खास. भीमराव बाजू मांडण्याला, हक्कासाठी त्या झगडण्याला देवनी कैक पुराव्याला. मातृभूमी नसेल ती आम्हाला, मातृभूमी नसेल ती आम्हाला. हक्क द्या कोटी अस्पृश्यांना, हक्क द्या कोटी अस्पृश्यांना, भारताच्या मूळ निवाशांना. बोले भीम गोलमेज परिषदेला, बोले भीम गोलमेज परिषदेला. स्वतंत्र मतदार संघाला मिळवले हक्क अधिकाराला. भीमराव असा तिथे लढला, भीमराव असा तिथे लढला. गांधी आडवा परी पडला रे. जागा झाला महात्मा बापूजीचा, जागा झाला महात्मा बापूजीचा. काळ तो आमचा ठरला कायमचा. हरले गांधी हो त्याच समयास, विजयी पाहून भीमरावास. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी या देशातील कोट्यावधी अस्पृश्याची बाजू मांडली. हक्क मागितले. ब्रिटिशांनी आम्हाला हक्क दिले. ते मिळालेले हक्क पाहून गांधीजी त्या गोलमेज परिषदेमध्ये उठून म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही अस्पृश्यांचे पुढारी नाही. भारतातील अस्पृश्यांचा खरा पुढारी मी आहे, मोहनचंद करमचंद गांधी. बाबासाहेबांनी गांधीजींना प्रश्न केला, मिस्टर गांधी, तुम्ही जर अस्पृश्यांचे पुढारी असाल तर पुरावा द्या. लागलीच गांधींनी भारतामध्ये निरोप धाडला की माझ्यावरती अशी आणीबाणी आलेली आहे. तेव्हा भारतामधून असंख्य तारा करा की अस्पृश्यांचा खरा पुढारी मोहनचंद गांधी आहे म्हणून. आणि बांधवांनो पहा, बाबासाहेबांनी सुद्धा भारतामध्ये कळवलं की माझ्यावरती सुद्धा असा प्रसंग आलेला आहे. तेव्हा भाऊराव, तुम्ही सुद्धा इकडं गोलमेज परिषदेला कळवा की अस्पृश्यांचे पुढारी बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि बांधवांनो, गांधीजीच्या बाजूनं इतक्या तारा गेल्या त्या ठिकाणी, इतक्या तारा गेल्या, इतक्या तारा गेल्या की फक्त 2च तारा गेल्या. आणि त्याही होत्या एक गांधीजीच्या गावातली आणि दुसरी होती हरियाणातली. परंतु बाबासाहेबांच्या बाजूनं एवढ्या तारा गेल्या, असंख्य तारा गेल्या की ब्रिटिश अधिकारी सुद्धा अचंबित झाले. त्यातली पहिली तार जी जाऊन तिथं धडकली ती तार पाठवणारा होता उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब गावचा आणि त्याचं नाव होतं श्रीपती शिंदे. हा श्रीपती शिंदे मातंग समाजाचा होता आणि त्यानं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे पुढारी आहेत. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतातील अस्पृश्यांचे पुढारी आहेत. जागा झाला महात्मा बापूजीचा, जागा झाला महात्मा बापूजीचा. काळ तो आमचा ठरला कायमचा. हरले गांधी त्याच समयास, विजयी पाहून भीमरावास. आनंद झाला दिन दुबळ्यास. संपला होता आमचा वनवास. मिळणार होता सुखाचा घास. पण घास तो हिसकावून घेण्यास, घास तो हिसकावून घेण्यास गांधीने सुरू केला उपवास. गांधीनं विरोध केला स्वातंत्र्य मतदारसंघाला, मतदारसंघाला. धोका म्हणे साऱ्या देशाला, धोका म्हणे साऱ्या देशाला. लावीन प्राणपणाला, प्राणपणाला. आम्हाला हक्क अधिकार मिळाल्यानंतर गांधींना वाटलं की या देशाला
सुद्धा वाटलं नाही, या देशाला कुठलाही धोका वाटला नाही. धोका नाही तेव्हा वाटला, धोका नाही तेव्हा वाटला, मुस्लिमांना हक्क मिळताना, हक्क मिळताना. काढिले त्यांनी शस्त्राला, काढिले त्यांनी शस्त्राला, उपोषण अन्न त्यागाला, देश सारा हादरुनी गेला. विनंती बाबासाहेबाला, वाचवा आमच्या महात्म्याला, आमच्या महात्म्याला. गांधीजींनी पुण्यामध्ये एरोड्यात उपोषण सुरू केलं. बाबासाहेबांच्या वरती चहूबाजूनी दबाव येत होता, पण लटकवले फासावर जरी, लटकवले फासावर जरी, कदापि तरी झाले काय जरी, नाही घेणार आता माघार, नाही घेणार आता माघार, नाही घेणार आता माघार. हक्कासाठी या आता लढणार, हक्कासाठी या आता लढणार, झाला आहे माझा निर्धार. जी 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 पण गांधीजी मागे हटण्यास तयार नव्हते. गांधींची प्रकृती खालवत होती, सारा देश काळजीत होता. गांधींचं काय होईल सांगता येत नव्हतं आणि बाबासाहेबावर दबाव आणण्यास सुरुवात झाली. बाबासाहेब, तुम्ही ज्या समाजासाठी हे करता त्यात तुमचा समाजाची राख रांगोळी करू, संपूर्ण समाज जाळून टाकू, संपूर्ण समाज मारून टाकू. झाला मग पुणे करार, हिसकवले हक्क अधिकार, बाबांच्या जीवाचा चूर, गांधीला आनंद फार हो झाला, गांधीला आनंद फार हो झाला, गांधीला आनंद फार हो झाला. उपोषणाने गांधीजीच्या साध्य काय केले, साध्य काय केले, साध्य काय केले. एक वाचला गांधीचा जीव, अहो एक वाचला गांधीचा जीव, कोट्यावधी मेले. बाबासाहेबांची पत्नी रमाई अशिक्षित होती, भोळी बाबडी होती. एकदा मुंबईमध्ये असताना त्यांच्या शेजारी राहणारी एक बाई रमाईकडे आली आणि म्हणाली, अहो रमाई, माझं लहान बाळ आजारी आहे, मला 10 रुपये द्या. रमाई म्हणाल्या, अहो माझ्याजवळ 10 रुपये आहेत, ते तुम्हाला देते, परंतु उगाचच दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन पैसे कशाला घालवता. माझा नवरा डॉक्टरच आहे, माझा पती आता येईल, आल्याबरोबर मी तुमच्या बाळाला फुकटच इलाज करायला होते. बाबासाहेब घरी आल्याबरोबर रमाई पहिल्यांदा बाबासाहेबांना म्हणाले, अहो साहेब, ते शेजारचं लहान बाळ आजारी आहे, जरा त्याला तपासायचा. बाबासाहेब म्हणाले, अगं रामू, त्यांनी कुठल्या तरी डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. अहो साहेब, ते डॉक्टरकडेच घेऊन चालले होते, परंतु मीच त्यांना सांगितलं की माझा नवरा सुद्धा डॉक्टर आहे, तुमच्या बाळाला फुकटच इलाज करायला होते. तेव्हा साहेब, चला बरं लवकर त्या बाळाला तपासा. बाबासाहेब स्तब्ध झाले आणि म्हणाले, अगं रामू, तू म्हणतेस तसा मी माणसाचा डॉक्टर नाही ग रामू. रमाई आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अहो साहेब, तुम्ही माणसाचे डॉक्टर नाही, मग काय तुम्ही जनावराचे डॉक्टर आहात का. अगं रामू, मी माणसाचाही डॉक्टर नाही आणि मी जनावराचाही डॉक्टर नाही, मी डॉक्टर आहे तो पुस्तकाचा डॉक्टर आहे, पुस्तकाचा डॉक्टर. रमाई अचंबित झाली, अहो साहेब, तुम्हाला सारा देश डॉक्टर म्हणतो आणि तुम्ही तर सांगताय पुस्तकाचे डॉक्टर आहात, पुस्तकाला कुठं रोग होत असतो का. अगं रामू, पुस्तकाला रोग झालेला आहे आणि म्हणूनच कोट्यावधी या जीवांचं दुःख ब्राह्मणाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये आहे आणि म्हणूनच मला रामू पुस्तकाचा डॉक्टर व्हावा लागलेला आहे, पुस्तकाचा डॉक्टर व्हावा लागलेला आहे. श्रम करताना ते समाजात दिन रात दुर्लक्ष झाले होते संसारात, कष्टात रमाई कंटित होती दिस
वाढवी न कधी ती आली हो पतीस धोका न करो धर्मांध त्यांच्या जीवास दिन रात्र तिच्या हात जीवाला ध्यास चिंतेनं टाकलं होत शरीर पोकरून परिसदा ठेवलं मुक्तीने प्रसन्न जसे संपत जाते पंथी मधले तेल त्या समदलितांच्या महामातेच झालं 1935 मे महिना उगविला आणि पूर काळाने डाव आपला साधला पुढी सोडून जाई रमाईचे हो प्राण पुतळी ती गुणाची होऊन पडे निष्प्राण कोटीचा वाली हंबरडा फोडून भीमराया रडे सद्गुण तिचे आठवून भीमराया रडे सद्गुण तिचे आठवून भीमराया रडे सद्गुण तिचे आठवून वदे रमा मस्सी बोलना वदे रमा मस्सी बोलना उठून बैसना रुसवा सोडना ते तुझ्या साहेबाचा आधार ते तुझ्या साहेबाचा आधार ते तुझ्या साहेबाचा आधार पहाना झालो मी निराधार तुझ्या विन सुना सारा संसार तुझ्या विन सुना सारा संसार 1935 सप्टेंबरला येवल्यात भीमराया वदलेला कोजन समुदायात जन्माला जरी मी आलो हिंदू धर्मात मरताना पण मरणार नाही पहा मी त्यात जो धर्म मानसा श्वाना समवागवितो मानसा मानसात भेदभाव निर्मितो तो धर्म नव्हे मज कैद खाना वाटतो धर्म असतो सांगा कशाला चांगले जीवन जगण्याला दिले धर्माने काय आम्हाला विसरला तो माणूस केला नाही देव दाहुनी आला आमची ललाट रेषा पुसण्याला अशी भयान रात्र होती कोटी दुःख सोबती किती राजे आले अन गेले साधू संत पंडित भले तेही हो आम्हा विसरले नाही कुणी आम्हा तारले हा धर्म नवे अवडंबर गरजून सांगे आंबेडकर असा धर्म हा नेबळ टांचा उचकामी दगडा धोंड्याचा बलाढ्यांच्या लाता खाणाऱ्यांचा माणसाचा विटाळ सावलीचा आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात ज्या धर्मात माणसाने माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानले जाते तो धर्म नसून एक रोग आहे जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये धन संचय करू नये शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे जो धर्म अशिक्षितांना शिक्षित राहा निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून एक शिक्षा आहे माकडाला देव बघा केला माकडाला देव बघा केला हातीला देव बघा केला कासवाला देव बघा केला गाईला देव बघा केला दगडाला देव बघा केला कुत्र्याला देव बघा केला सापाला देव बघा केला डुकराला देव बघा केला डुकराला देव बघा केला डुकराला देव बघा केला मंकारा हो खितपत अशा धर्मात निंद्य कर्मात इके दिन रात्र होऊन दुबळा आणला चार हाकलो करण्याचा प्रतिकार मानवतेचाच करीन स्वीकार बाबासाहेब नेहमी म्हणत ज्ञान हे वाघिणीचे दूध आहे जो भाषण करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पीपल्स एज्युकेशन सोसायटी करुणी स्थापन अभिमाने मिलिंद सिद्धार्थ महाविद्यालय केले निर्माण खरोखर बाबासाहेब
उघड्या दारे खिडक्या बंद भीमासाठी. काँग्रेसनं सांगितलं बाबासाहेबांना संसदेत दारातूनच काय, परंतु संसदेच्या खिडकीच्या फटीतून सुद्धा आम्ही आत येऊ देणार नाही. काँग्रेस गांधी नेहरू सगळे आखती खुटील डाव, भीती होती एका वीराची, भीती होती एका वीराची, नाव भीमराव. बहुजनाचे हित साधण्या, बहुजनाचे हित साधण्या, निवडिले बंगाल प्रांतानं, कायदा मंत्री झाला बहुमान, तो बुद्धीचा सन्मान, तो बुद्धीचा सन्मान. देशाला घटना हवी होती, काँग्रेसनं घटना लिहिण्यासाठी जगभरात दूत पाठवले, परंतु साऱ्या जगातील विधी तज्ञांनी विद्वानांनी सांगितले की तुमच्या भारतातच असा बुद्धिमान आहे की त्याच्या विद्वत्तेला जगात तोड नाही. त्याचं नाव भीमराव आंबेडकर आहे. तुम्ही त्यांच्याकडेच जावा, त्यांच्याकडेच जावा. मसुदा समिती अध्यक्ष पद बाबासाहेबाला, न्याय समता बंधुत्वावर लिहिलं घटनेला. देशासाठी कष्ट वेचले, देशासाठी कष्ट वेचले महामानवाने, लोकशाहीचा मार्ग दाविला, लोकशाहीचा मार्ग दाविला एका स्पृशाने. नग्न असेही भारत माता, नग्न असेही भारत माता, लाज राखाया तिची, लाज राखाया तिची, लाज राखाया. संविधानाचा आहेर दिसला, संविधानाचा आहेर दिसला, धन्य भीमराया. जनता राजा जनता मालक, जनता राजा जनता मालक, शासकती झाली, शासकती झाली, शासकती झाली. भीमरावाची ज्ञान साधना, भीमरावाची ज्ञान साधना देशकामी आली. लढे लढवले माझ्या भीमाने, लढे लढवले माझ्या भीमाने, मजूर किसानांचे, मजूर किसानांचे, मजूर किसानांचे. कायदे करूनी हित जोपासले, कायदे करूनी हित जोपासले त्यांनी कामगारांचे. आज जो कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनात प्रकाश दिसतो व कामगार संघटनांना जे हक्क अधिकार प्राप्त झालेले आहेत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कष्ट आहे. हे त्रिकाल सत्य आहे. स्त्रियांना सन्मानाचे मिळावे स्थान, त्यासाठीच होते करीत जीवाचे रान, त्यासाठीच होते करीत जीवाचे रान, त्यासाठीच होते करीत जीवाचे रान. धर्माने जिजला केले होते बंदिवान, तिच्या स्वातंत्र्यात बाबांनी उघडलं पान, तिच्या स्वातंत्र्यात बाबांनी उघडलं पान, तिच्या स्वातंत्र्यात बाबांनी उघडलं पान. हिंदू कोड बिल ते लिहिलं अति कष्टानं, हिंदू कोड बिल ते लिहिलं अति कष्टानं. नारीला मिळावे हक्क पुरुषा समान, नारीला मिळावे हक्क पुरुषा समान, नारीला मिळावे हक्क पुरुषा समान. पण मेंदू ज्याचा नाचला होता मनोरोगान, मेंदू ज्याचा नाचला होता मनोरोगान, ना केलं हिंदू कोड बिल मान्य नेहरू
गेला ताडा स्वाभिमानाला गेला ताडा स्वाभिमानाला त्यांच्या ज्ञानाला आत्मभावाला भीमराव गर्जुनिया उठला लाथडल नेहरू सरकाराला लाथडल नेहरू सरकाराला लाथ मग दिली त्या खुर्चीला ठोकरली त्यांनी लालुचती धनाची ठोकरली त्यांनी लालुचती धनाची नच स्वीकारली हो जागा ही मानाची जिंकली कैकदा मैफिल विद्वानाची वाहा जगाने केली त्यांच्या ज्ञानाची निवडिला कयानी धम्मयाच देशाचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा भारत पुत्राचा बुद्ध शांती दूताचा मी भारतवर्ष करीन बुद्धमय सारे हे स्वप्न तयांचे होऊन शकले पुरे हे स्वप्न तयांचे होऊन शकले पुरे हे स्वप्न तयांचे होऊन शकले पुरे त्या आधीच मृत्यूने धडपहा घातली दलितांच्या राजाची जीवन ज्योत विजवली 6 डिसेंबर 1956 दाहले बाबांचे महापरिनिर्वाण ही घटना घडली दिल्ली निवासस्थानी दलितांना बाबा गेले हो सोडूनी 9 कोटी जनता झाली केविलवाणी नवते तिथे थांबत डोळ्यामधले पाणी धरतीच हादरून गेली होती हुंदक्यानी जग बदले सरली दलितांची सावली सरली जग बदले सरली दलितांची सावली सरली जग बदले सरली दलितांची सावली सरली जरी स्वप्न तयांचे होऊन शकले पुरे ते स्वप्न खरे ठरविले घटनेद्वारे ते स्वप्न खरे ठरविले घटनेद्वारे ते स्वप्न खरे ठरविले घटनेद्वारे फिरविले चक्र अशोकाचे फिरविले चक्र अशोकाचे न्याय समतेचे ते परिवर्तनाचे शरण बुद्धाच्या धम्मासी शरण बुद्धाच्या धम्मासी शरण बुद्धाच्या धम्मासी धम्माच्या मंगल तत्वासी धम्माच्या मंगल तत्वासी नाते जोडिले बुद्धासी केले महान जगती कार्य केले महान जगती कार्य खरा ज्ञान सूर्य मेरू समधैर्य थोर औदर्य पाहिला ना आपला संसार समाजासाठी श्रमीला फार पाहिला कोटी जनांचा भार दिन रात्र तयांना एकच होता ध्यास बसविन शिखरावर मी माझ्या जनतेस ती पाहण्याची राहिली मनातच आस सोसिला त्यासाठी हवा ते वडा त्रास मध्येच व तुटला परंतु त्यांचा श्वास टाकला मृत्यूने असा अचानक फास मृतदेह दिल्लीहून मुंबईला तो आणला दर्शनास अफाट जनसागर लोटला चंदनी शेवर दादर चौपाटीला चंदनी शेवर दादर चौपाटीला महामानवास त्या अग्नी पहावो दिला पाहता शोक तो 9 कोटी लेकरांचा फाटला असेल किंवा
भेटणार एकच होता एकच झाला एकच होता एकच झाला कुणी न होणार कोठी मुकाने गरजू सारे कोठी मुकाने गरजू सारे करा जय जयकार